कबूतरखान्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झालेली आहे। मराठी एकीकरण समिती आज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे। दुसरीकडे पोलिसांनी मात्र आंदोलनाला परवानगी दिली नसून कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्यात। या आंदोलनामध्ये मनसे सहभागी होणार नसल्याची माहिती आहे। समितीच्या वतीने मनसेला कोणताही संपर्क करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे मनसेकडून तुर्तास आंदोलनामध्ये सहभागी होण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाहीये अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे। मनसेशी आंदोलनाबाबत संपर्क साधला गेला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे या संदर्भात निर्णय घेतील अशी माहिती आहे। तर मराठी एकीकरण समितीचं आज आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे। मात्र या आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे। कबूतरखान्याचा वाद एकंदरीतच पेटलेला पाहायला मिळतोय। कबूतरखान्यावरून आता मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झालेली आहे। मराठी एकीकरण समिती आज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे। मात्र पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाहीये आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, खरं तर कबूतरखान्यांवरून आता एकंदरीतच वाद पेटलेला आहे। मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झालेली आहे। आज आंदोलनाचा पवित्रा घेतलाय, काय अपडेट? आज पाहायला गेलं तर मराठी एकीकरण समितीने जे आहे ते आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आज महत्त्वाचं म्हणजे आज याच कबूतरखान्यावरती जी आहे ती काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली, तेव्हा देखील जी आहे ती बंदी कायम ठेवण्यात आली होती आणि आज पुन्हा एकदा जे आहे उच्च न्यायालयात जी आहे ती सुनावणी पार पडणार आहे। नक्की काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या जैन मुनींनी जे आहे ते काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की आम्ही शस्त्र देखील वेळ आल्यास आम्ही शस्त्र देखील हातात घेऊ, याच्याच विरोधात जे आहे ती मराठी एकीकरण समिती जी आहे ती आज आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। परंतु पाहायला गेलं तर मुंबई पोलिसांनी जे आहे ते थेट त्यांना नोटीस बजावलेली आणि पाहायला गेलं तर याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलिसांचा फौजफाटा देखील जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आणि पाहायला गेलं तर मुंबईतील कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समाज आक्रमक झाला होता आणि त्याचबरोबर दुसरीकडे देखील मराठी एकीकरण समिती जैन समाजाच्या आवाजवी मागणी विरोधात जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर थेट कबूतरखान्याच्या निर्णयाविरोधात देखील जे आहे ते जैन समाजाने आंदोलन देखील पुकारलं होतं। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर मराठी एकीकरण समिती ह्या जैन समाजाच्याच आवीजावी किंवा ज्या जैन समाजाने आंदोलन केलं होतं त्याचबरोबर जी ताडपत्री येथे लावण्यात आली होती ते देखील जे आहे ते तोडण्यात आलं होतं, अगदी चाकूने कापण्यात आलं होतं। या सर्वांच्याच विरोधात जे आहे ती मराठी एकीकरण समिती जी आहे ती आंदोलन करणार आहे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर त्या मुंबई पोलिसांनी देखील जी आहे ती परवानगी नाकारली होती आणि नोटिसा देखील जे आहे ते मराठी एकीकरण समितींच्या कार्यकर्त्यांना किंवा अध्यक्षांना जी आहे ती पाठवली। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर आता मराठी एकीकरण समिती आंदोलन करते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा पुन्हा एकदा जे आहे ते आंदोलनास ह्या ठिकाणी गडबड गोंधळ होऊ नये म्हणून देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आणि येत्या काही वेळात म्हणजे आज जे आहे ते उच्च न्यायालयात सुनावणी देखील पार पडणार आहे। त्यामुळे एकंदरीत सर्वच जे आहे ते लक्ष जे आहे ते मुंबईकरांचं असेल त्याबरोबर सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। प्राजक्ता, ठीक आहे कृष्णा, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने अनेक ठिकाणचे कबूतरखाने बंद केलेले आहेत आणि दादरमधील प्रसिद्ध कबूतरखाना देखील बंद करण्यात आलाय। कबूतरांना खाद्य न टाकण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत। मात्र काही जण कोर्टाचे आदेश पायदळी तुडवताना दिसतायत। दादरमध्येच इमारतीच्या टेरेसवरच नवा कबूतरखाना सुरू केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पाहुयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला हरताळ, दादरमध्ये नवा कबूतरखाना, इमारतीच्या टेरेसवर कबूतरखाना, कबूतर प्रेमींची मुजोरी सुरूच। आप एक्शन ले रहे, आरटीओ में जाने ही वाले हैं। हा आहे दादर परिसरातील इमारतीचा टेरेस। इथे चक्क कबूतरखाना सुरू करण्यात आलाय। आता टेरेसवरती कबुतरांसाठी खाद्य टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात कबुतरांची गर्दी जमली आहे। विशेष म्हणजे दादरच्या कबूतरखान्यापासून हाकेच्या अंतरावरती ही इमारत आहे। कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कबूतरखाने बंद केले, पण त्यानंतर जैन समाज आक्रमक झाला। दादर कबूतरखाना सुरू करण्यासाठी आंदोलनही केलं। काहींनी वाहनांवरती ट्रे ठेवून कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रयत्न दादर कबूतरखाना परिसरात केला। पालिका आणि आरटीओच्या कारवाईनंतर आता इमारतीवर कबूतरखाना सुरू करण्यात आलाय। सुप्रीम कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवून ही मुजोरी केली जाते। आम्हाला त्रास गेली 61 वर्षे आहे। कारण असं आहे
त्रास कशाचा आहे? फक्त कबुतरांचाच आहे असं नाही, तर या कबुतराची धान्य ठेवलं जातं, ती गोडाऊन आमच्याजवळ आहेत. हे धान्यात 2 वेळा आग लागली होती, आपोआप उष्णता तयार होते त्या चण्यांची, आणि त्यातनं 2 वेळा आग झाली. चालता आम्हाला येत नाही, दिवसा ढवळ्या उंदीर एवढे आमच्या अंगावरून जातात, पायावरून जातात, एवढे उंदीर झालेले आहेत. कबूतरखान्यामुळे माणसांना गंभीर आजारांना तोंड द्यावं लागतंय. कबुतरांची विष्ठा धोकादायक आजाराला निमंत्रण देणारी आहे. अस्परजिलस हा बुरशीजन्य विषारी घटक धुळीमध्ये मिसळतो. त्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होऊन श्वसनाचे आजार होतात. माणसाला ॲलर्जी, अस्थमासारखे आजार होतात. हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनियाची लागण होण्याची शक्यता असते. श्वसन नलिका, फुफ्फुसाला सूज येते. अशा विविध आजारांची शक्यता असते आणि त्यामुळेच कोर्टाने ही बंदी घातली आहे. या विष्ठेमध्ये जे अँटीजन आहेत, यामध्ये जी बुरशी आहे, याचे जे जंतू असतात, याचा मानवाला त्रास होतोय. याचा अर्थ असा की दम्याचे विकार वाढत आहेत, अलर्जीचे प्रकार वाढत आहेत, छोट्या छोट्या मुलांमध्ये वारंवार रेस्पिरेटरी इन्फेक्शन यामुळे होत आहे. आणि त्यामुळे जिथे जिथे दाट लोकवस्ती असलेल्या भागामध्ये जिथे कबूतरखाने आहेत, त्या कबुतरांपासून लोकांना मेडिकली त्रास होतोय. मनसे सुरुवातीपासूनच या प्रकरणी आक्रमक आहे. तर आता दुसरीकडे मराठी एकीकरण समितीने कबूतरखान्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिलाय. बुधवारी मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. की मला असं वाटतं की खरंच जीवदया आणि भूतदया आम्हालाही करायला वाटते, आम्ही करतो, पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण भूतदया जीवदया करत बसायचं. त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीमध्ये आपण आपले फ्लॅट घेता, त्या सोसायटीमध्ये आपण आपल्या स्विमिंग पूल घेतो, जिम घेतो, खेळायची मैदान ठेवतो. मग एखादा कबूतरखाना जर बाजूला उभा केला तर काय बिघडणार आहे तिथे? तो करा, म्हणजे काय होईल, जवळच्या जवळ तुम्हाला लगेच तिकडे दाणा पाणी देता येईल, आम्हालाही जाता येईल. दादरच्या कबूतरखाना परिसरात जैन बांधवांनी आंदोलन करत कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवली होती. आंदोलकांनी चाकूसुऱ्यांचा वापर केला होता. शस्त्रांचा वापर करूनही पोलिसांनी आंदोलकांवरती अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र इकडे मराठी एकीकरण समितीला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ज्या वेळेला बोलतात की मग तुम्ही काय त्यांना खायला द्या, ताडपत्र काढा. आता आपल्याला वकिली भाषेत आम्हाला कळणार नाही की कंटेम ऑफ कोर्ट कधी होऊ शकतो किंवा काय होऊ शकतो. ती न्यायालयाची बाब आहे. न्यायालयाने त्यांच्या विधानाची जे आम्ही सर्वसामान्य पेपरात वाचतो आणि त्याच्यावरनं त्यांनी दखल घ्यायला पाहिजे. कोर्टाचा अवमान करतायत, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. मग यावरती पोलिसांनी काय भूमिका घेतली, काय कारवाई केली? राज्य वाऱ्यावर सोडलंय का? शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे का? हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये आहेत. ते विचारण्यासाठी आम्ही उद्या दादर या ठिकाणी येणार आहोत. हे आम्ही सर्वांना सांगितलं तर पोलिसांनी आम्हाला नोटीस पाठवता. मराठी माणसाची मुस्कटदाबी या राज्यामध्ये का सुरू आहे असा प्रश्न मराठी एकीकरण समिती विचारते. आता इमारतीच्या टेरेसवर कबूतरखाना सुरू करणाऱ्यांवरती प्रशासन कोणती कारवाई करणार हे पाहणं आता महत्वाचं आहे. सुस्मिता बधाणे पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.